करंज गावचा अपकमिंग रायझिंग स्टार या समालोचन क्षेत्रातील दीपकजी नाईक यांना विनंती करतोय, या आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आणि या मॅचला जसा प्रारंभ शुभारंभ होईल आपल्या सुमधुर वाणीतून प्रेक्षकांची मने जिंकायचे. ओ टू दीपकजी नाईक. धन्यवाद श्रेयस सर. आपण मोठी सुई गाव म्हटला ना की कलाकारांची भरपूर आपण पाहिलात असेल ना, कुठलाही क्रीडा कक्ष असू द्या, कुठलाही क्रीडा कक्ष असू द्या, मोठी सुई हा नाव आपला उंचावरती पाहायला मिळतो. मोठी सुईचा मोठी सुई गाव मधलाने आताच मोठी सुई प्रीमियर लीग पार पडले का आयोजन होता, सिल्वर ट्रॉफी होती त्या आयोजनामध्ये. त्याच गावातून बिलॉंग करणारा श्रेयस सर पाहायला मिळाला. अगदी गोड आवाज ऋषी नारंगे कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. त्याच्या बॅट मधून धावा आल्या, त्याच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं असेल तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. वेल प्लेड ऋषी नारंगे, तुला पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद असेल आपल्याला पाहायला मिळाला श्रेयस सरांचा आवाज. जाऊया मॅचच्या दिशेना, जिथं उरण तालुक्यातील चित्ता पाहायला मिळेल. अगदी केदार भुईर पहिला चेंडू आलाय निर्धाव, चकमा देने वाले गेंद पर काही नंबर नाही होता. त्याच कुंडागाव गोलंदाजांना केदार भोईरला निर्धाव चेंडू अथललाय. आपल्याला लेग पाहायला मिळेल. चेंडू प्रगती पथावर गोलंदाज असेल पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर प्रेम पाहायला मिळेल. अगदी इथं आपण पाहिलं असेल तर हलकस बॅटला स्पर्श झाला आणि लगेच केला विकेट किपरच्या हातामध्ये. लगातारचा दुसरा चेंडू येईल निर्धाव, चकमा देण्यावाला गेंद पण काही नंबर नाही होता. तुम्हाला ठोकम ठोकी करावं लागेल, कारण ठोकम ठोकी मार तोड लाकूड तोड तुम्हाला फलंदाजी करावं लागेल. कारण जर जिंकायचं असेल, ही समसमणारी ट्रॉफी आपल्या गावामध्ये न्यायची असेल तर भावदेव चषक 2025 चा तारा पाहताय. मेगा फिनाले डे आज आपल्याला पाहायला मिळेल. अगदी ज्यासाठी केला होता ठास शेवट गोड बाबा आपल्याला पाहायला मिळेल. अगदी इथं आपण पाहिलं असेल तर चित्ताच्या बॅट मधून आलाय, बॅट गरंगरत चेंडू होईल फिल्डरच्या हातामध्ये. तिथं प्रोटेक्शन लावलं गेला होता. आता ऑन स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल, मिलिंद पाहायला मिळेल आपल्याला. अगदी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होत असताना केदार भोईरला जास्तीत जास्त स्ट्राईक वर राहावं लागेल. आपण पाहिलं असेल ना तर काय आपण फलंदाजी पाहिली, त्यांच्या जवळून फलंदाजी मी पाहिली, काय फटकेबाजी करतोय. इथं आपण पाहिलं असेल तर प्रचंड वेगावरती स्वार करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्रेमच्या माध्यमातून केदार भोईर 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर सिंगल. जसा मिलिंद स्ट्राईक वरती आला तसा आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अगदी काय आपण गोलंदाजी पाहताय आज या क्रीडांगणावरती, बोकरवेडाच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. इथं स्टेप आउट करून मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथं होईल टॉपेज, हलकस बॅटला स्पर्श झाला. मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर मोबाईल काय कामाचा, क्रिकेट मध्ये फुटवर्क नसेल तर फुटवर्क काय कामाचा. फुटवर्क झाला मिस आणि कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज मिलिंद बॅक टू द डग आउट. पाहायला गेलात ना, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये आपल्याला पालखी सोहळा पाहायला मिळेल कारल्याच्या डोंगरावरती. गेल्या वर्षी आपण पाहिलंच असेल ना, आता आपटा खुलीवाडा गावाला मिळाला होता मान आणि त्या मानाला केला होता स्वीकार. का प्रतिम आपल्याला पाहायला मिळाले होते कारल्याच्या डोंगरावरती. आपल्याला फुल जल्लोष पाहायला मिळाला होता डोंगरावरती. जाऊया मॅचच्या दिशेना, क्रिकेटच्या धरती पटलावरती आपल्याला नेक्स्ट फलंदाजी नेट नंबर वरती 3 वरती पाहायला मिळेल आपल्याला. अगदी इथं आपण पाहिलात असेल ना, स्लोपर बंद पदीचा चेंडू पाहायला मिळाला. जसा मोर पिरसारा फुलवतो ना तसा आपल्याला रोहन सर फुलताना पाहायला मिळाला. म्हणजेच अपडेट करतात की हा वाईट चेंडू शरीराजवळून खूप दूरवरती चेंडू होता आणि आपल्याला वाईट चेंडूंचा इशारा आलाय. नक्कीच चांगली पंजांजीगिरी पाहायला मिळाली आपल्याला आजच्या दिवशी मध्ये. फुल टॉस चेंडू होता. आपण पाहिलं असेल तर फुल टोल वसूल करता आला नाही, त्यांना झेम घेतले आणि इथं आपण पाहिलं असेल तर रनआउटची धोकादायक घंटी वाजली असती, पण सुखरूप क्रीज वरती प्रॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि धाव का धावा झाल्या त्या आपल्या गुन्हेलेख सांगतील 4 धावा फक्त. आणि पहिला षटक संपलाय, फक्त 1च रन. फक्त तुम्हाला
4 धावा काढल्या आणि 5 धावांचं आव्हान असेल. लगेच कुंडेगाव टीम आपली ओपनिंग पेअर सज्ज राहायच्या. त्यानंतर कोटनाका टीम लवकर लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्या, कारण काय आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी कुंडेगावना नक्कीच कमर कसली. कोटनाका टीमचा 12th मॅन कम ऑन युअर स्टेज अँड जॉइन अस. 12th मॅन कोटनाका टीम. केदार भोईर विनंती असेल तुमचा 12th मॅन पोचवा आमच्यापर्यंत. केदार भोईर 12th मॅन कम ऑन युअर स्टेज अँड जॉइन अस. फक्त 5 धावांचा असेल. पहिल्या षटकामध्ये आपल्याला अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रेम याची कमर कसली होती फलंदाजांची. आपण पाहिलं असेल तर कोटनाका टीम 12th मॅन. 12th मॅन कोटनाका टीम. आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 5 धावांचं आव्हान असेल. कुंडेगाव टीम लवकरच मैदानाचा ताबा घ्या, पण तुम्हाला विनंती असेल आयोजकांकडून. भरपूर वेळ झाला आजच्या दिवशी मध्ये आपल्याला पाहायला गेला तर अगदी थोडे प्रेक्षक पाठीवा बाउंड्री लाईनच्या. प्रेक्षकांना विनंती असेल सर्व कुंडेगाव टीम तुम्हाला विनंती असेल, कारण कुठल्याही खेळाडूला इजा होऊ नये, कुठल्याच आयोजकांना सुद्धा इजा होऊ नये, त्याच कारणास तुम्हाला मग पाठीवा थोडे, कारण बाउंड्री लाईनच्या. धन्यवाद दादा, तुम्ही सहकार्य केलात आज आयोजकांना सुद्धा, कारण प्रेक्षक असेल तर मॅचला मजा येतो बघण्यासाठी. कारण आपण पाहिलंच असेल ना, तो उरण तालुक्यामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, प्रेक्षक आवर्जून भेट देतात स्पर्धांसाठी. त्यांचं सुद्धा करूया स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 5 धावांचं आव्हान असेल. आपण पाहूया कुठली टीम आपल्याला पाहायला मिळेल फायनल मध्ये खेळताना आजच्या दिवशी मध्ये, कारण का प्रतिम सामने आजच्या दिवशी मध्ये सुद्धा पाहायला मिळाले. म्हणजे मेगा फिनाले फायनल डे कसा असावा तर आपल्याला उदाहरण पाहायला मिळालं. अगदी आपल्याला आज बिग फाईट, बिग बॅटल तसेच मॅच सुद्धा रंगात पाहायला मिळाले. आपल्याला पहिले भरपूर वेळ झाला आजच्या दिवशी मध्ये, जिथे 10 वाजून 30 मिनिटावर चेंडू पडत होता ना, तर आज मेगा फिनाले आणि फायनल डे च्या दिवशी 11 वाजून 27 मिनिटं कुठेतरी अर्धा तास आपण कुठेतरी पाठी चाललोय. त्याच कारणात सूर्य आपल्या टायमावरती मावळत असतो, आपल्या टायमावरती उगलत असतो. त्याच्या अनुसार चालणं खूप गरजेचं असेल. तर आपण पाहता चारही बाजूला अंधार पाहायला मिळेल. त्याच कारणात आजच्या दिवशी मध्ये स्पर्धेला लेट झाला. जाऊया क्रिकेटच्या धरतीपटलावरती बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल सत्यम पाहायला मिळेल. फक्त 5 धावांचं आव्हान असेल आणि कुंडेगाव टीम बॅटिंग साठी सज्ज असेल. बॅटिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल अविनाश पाहायला मिळेल. अविनाश आणि मिलिंग स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी फिल्डिंग सेट करत असताना फक्त 5 धावांचं आव्हान, लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळेल. कारण फक्त एकच षटकांचे आपल्याला सामने पाहायला मिळतील, कारण भरपूर अंधेर झालाय आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सत्यम पहिला चेंडू पाहायला मिळेल पंचांच्या डाव्या बाजूना. इथं आपण पाहिलं असेल तर क्रिकेटमध्ये सन्मान दिला आणि इथे 1 रन्स पूर्ण केला. तिथं आपण पाहिलं गेलं तर गचाल क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळाले. गचाल फेक सुद्धा पाहायला मिळाले होते, पण तितकं फायदा उचलता आलं नाही कुंडेगाव टीमला. एकच रन वरती समाधान मानेल आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल सुद्धा गेम बनवू शकतं, तेच करत असताना कुंडेगाव आपल्याला पाहायला मिळेल. कारण मोठे फटके खेचण्याची काहीच गरज नाही, फक्त 5 धावांची, 6 चेंडूने 5 धावांची गरज असेल आपल्याला पाहायला मिळेल. एक तर धावा पूर्ण झाल्यात, फक्त आता 4 धावांची गरज असेल 5 चेंडू मागे. इथं दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. कुंडेगाव टीम जिंकले, त्यांचा सुद्धा मनापूर्वक आभार व्यक्त करतोय. रात्र नाही स्वप्न बदलतो, दिवा नाही वाद बदलतो. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, नशीब बदलू न बदला मात्र वेळ नक्कीच बदलतो. प्रयत्न